नमस्कार मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत। कालच आमचं अचानक भयानक असं प्लॅनिंग ठरलं, म्हणून आम्ही आज चंदगडला जाण्यासाठी निघालो होतो। कारण आम्हाला आमच्या एका फ्रेंडने चंदगडला बोलवलं होतं आणि पावसाळ्यात चंदगड पाणी म्हणजे एकच नंबर व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो तिथे। आज आम्ही बसमधून प्रवास करणार होतो आणि आम्हाला खूपच छान बसमधून प्रवास झाला आणि बाहेरचं दृश्य तर खूपच छान दिसत होतं। सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसत होती आणि मी ते दृश्य माझ्या कॅमेऱ्यात कॅप्चर करत होते। आता आम्ही चंदगडच्या स्टँडवर आलोय आणि आम्हाला कुठं जायचं कुठे गेली। आता आम्ही आलेलो चंदगडच्या स्टँडवर आणि इथे आम्हाला सँड्रा घ्यायला येणार होती। भेटूयात थोड्या वेळात। आता इथं स्टँडवरून आम्हाला एक मंदिर दिसले, आम्ही मंदिरात आलोय। ह्या मैत्रिणी फोटो काढायला लागलेत। हे बघा चंदगडचं स्टँड। मग आम्ही या मंदिरात सँड्राची वाट पाहत बसलो होतो। बघा आमच्या मैत्रिणी कशी भेटायला। आम्ही भेटलोय, आता सँड्राच्या घरी जाणार आहे। आम्ही आता मंदिरात निघालोय आणि चंदगडमध्ये हे खूपच सुंदर असं मंदिर होतं। या मंदिरात आम्हाला खूपच प्रसन्न वाटलं। आता आम्ही आलोय मंदिरात आणि इथला परिसर बघा, हे मंदिर आहे। इथं माझ्या मैत्रिणींचं फोटोशूट चालू आणि हे बघा इकडचं, इथं काय खेळण्यासाठी जागेवर हा डोंगर। पार्क मध्ये निघालोय, सँड्राच्या घरी जाणार होतो पण आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे। इथं मंदिरात आलेलो आणि आता आम्ही पार्क मध्ये निघालोय। पार्क मध्ये आम्ही काय मजा करतो तुम्हाला दाखवते। कसं झालंय, एवढं मोठं वाढलंय आणि वर तेवढं कसं आलंय, म्हणजे वेगळं वाटलं ना तुम्हाला। झाड हे बघा, आम्ही बाबा गार्डनला आलोय, सँड्रा घेऊन आले आम्हाला। चला दाखवतो आम्हाला, भारी वाटायला लागले। आम्ही या गार्डनमध्ये भरपूर सारे फोटो काढले, थोडेसे स्लोमो व्हिडिओ वगैरे घेतले आणि आम्ही नंतर गार्डन पाहू लागलो। हे बघा, झरा झरा बघा कसं छान दिसायला लागलं। खूपच छान वातावरण आहे। आम्ही दोघी नाही, आम्ही चौघीजण फोटो काढायला थांबले आणि धनश्री बघा कशी पोज देते। आणि ही सँड्रा आणि ही सिद्धी हायकर, धनश्री आणि ही सँड्रा आणि मी प्राची। आता मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे, काय सापडलं। आता मी गार्डन मध्ये खूप सारे फोटो वगैरे काढले आणि हे तळ आहे ते आम्ही बघायला आलो। थोडासा पाऊस पडतोय, असं मस्त वातावरण झालंय आणि आम्ही फिरायला फोटोशूट करत। हे सँड्रा इथं काय म्हणते, ह्याला काय म्हणते? सँड्राला विचारलं मी, ह्याला काय म्हणते सँड्रा म्हणजे। आणि आम्ही सँड्रा सोबत फिरायला आलोय। सँड्रा तिला खरं माहित नाही याला काय म्हणते, हा स्पॉट कुठला तिला माहित नाहीये। राहू दे, आपण समजून घेऊया। पण खूप छान परिसर वाटला म्हणून मी शूट करते, तुम्ही बघू शकता। दिसते काय बनलं इथं, बनलं नाही ऍक्च्युली, ते बनवलंय। किती छान दिसतंय बघा, मागणं बघा पाणी कसं छान यायला लागलं। आम्हाला इथलं वातावरण खूपच आवडलेलं आणि इथून घरीच येऊ वाटत नव्हतं। हे बघा, आम्ही छत्रीत निघालो कारण थोडा थोडा पाऊस यायला लागला गाड्याला। छत्री सोडून ये, कुठं चालल्या। पण छान वाटलं आम्हाला इथे येऊन। सँड्रा मंडळ आपला आभारी आहे। आम्हाला फोटो आम्ही खायला गेलं थांबलोय आणि सँड्रा आत गेल्या, दिसत नसेल तुम्हाला। आणि हे बघा पाऊस किती यायला लागला, अशा पावसात आम्ही चालत चालत आलो लागून। आता आम्ही सँड्राच्या घरी आलोय आणि सँड्राचं घर मी तुम्हाला नंतर दाखवते। आणि इथं बघा आम्ही मॅगी करायला लागलो सगळ्यांनी आणि सँड्राला काहीच सुद्धा येत नाही, फक्त कांदा चिरायला येतोय आणि म्हणून आम्ही तिला ते काम, ते पण येत नाही नीट, ते पण नीट येत नाही। हा, कसं तरी काहीतरी करायला लागलं। आणि धनश्री शेफ आहे, सिद्धी पण, आणि मी तरी वाटता कसं होतं ते मला दाखवते। माझा असं चुरचुर आले मला। मिरच्या काढल्या तर चालतंय ना? आता एवढं टाक, म्हणजे तुला काय खायचं आहे का नाही मॅगी? मीठ घे।
पकडू शकतेस तू. आणि मीठ आणि काय ग कट कट करून कर. म्हणजे भाजला की नाही ते असं जमत हे बघा आमची मॅगी बनत आहे आणि ते सिद्धे छोटा छोटा कांदा कांदा नाही टोमॅटो. सॉरी टोमॅटो येते का सिद्धी चिरायला? नाही ग तुझ्याकडे येतो क्लासला. बघा हे सगळ्या पुरी माझ्या हाताखाली तयार झाली. आणि इकडं ना कुरकुऱ्याची भेळ पहिल्यांदा मी ऐकलंय सँड्रा काहीतरी तिकडे जाऊन खात्या. ते तू केल्यास पण चांगलं नाही होणार. कुरकुरे छान केलेत म्हणून ती चांगली होणार आहे. अशी आबरू काढायची टेक्निक भारी आहे. चला आता मॅगी झाल्यावर बघतो आम्ही. आता हे हिनं बारीक बारीक करून घेतले. कांदा घेऊन ये का ते नंतर टाकायचं? आताच टाकलीस तर मऊ होणार. हुशार मुलगी म्हणते आत्ताच टाकलीस तर ते मऊ होणार म्हणून आम्ही जरा थांबलो नंतर करणार. मी केलेली स्पेशल मॅगी आज चौघीजण खाल्ले. कसे झाले सांग? मस्त मस्त झाले. सिद्धी एवढे पण परफेक्ट नाही खरं छान झाले. जरा व्हिडिओ पुढे तरी सँड्रा तू सांग खरं खरं. सँड्राच खरं खरं ऐक. छान झाले. म्हणजे आणि ही खरं खरं बोलली. ही काय इग्नोर करायचं जरा वेळ नंतर. आता सिद्धी सांग. हा छान झाले. छान आत्ता छान खरोखर छान झाले. चला आता मी खातो. बाय. कार्टून लाव. आणि आता आम्ही निघालोय गडिंग्लज. चंदगडमधून गडिंग्लजकडे. आणि तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी खिडकीच्या जवळच्या साईडला बसलेले. खूपच छान असं वारं येत होतं. आणि मी बघा अशी काहीतरी उगाचच व्हिडिओ करत बसलेली. आणि आजची अनप्लॅन्ड ट्रिप मला तर खूपच आवडली. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.